मंद दिव्याच्या प्रकाशात नववधू अन्विता तिच्या पणगावरती शांत बसली होती. बाहेर अजूनही लग्नाच्या धामधुळीचा किंचित आवाज येत होता, पण या खोलीत एक वेगळी शांतता होती, एक प्रकारचा सुखद निवांतपणा. तिच्या हातात मेहंदीचा गडद रंग अजूनही ठळकपणे दिसत होता आणि रेशमी पैठणीचा पदर तिच्या खांद्यावरून हळुवारपणे खाली सरकला. आज तिच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस, तिच्या लग्नाचा पहिला दिवस. आणि आता ती वाट पाहत होती तिच्या नव्या आयुष्याची, तिच्या रवीची. पण तिच्या मनात एक आनंद नव्हता, तर एक अनामिक भीती आणि काही गूढ प्रश्नसुद्धा रेंगाळत होते. रवी जो आता तिच्या जीवनसाथी बनला होता, तो तिच्यासाठी तसा अनोळखीच नव्हता. त्याची ओळख काही महिन्यापूर्वी एका कौटुंबिक समारंभात झाली होती, पण रवीने स्वतःबद्दल काही गोष्टी लपवल्या आहेत अशी तिला शंका होती. त्याच्या डोळ्यात कधी कधी दिसणारी एक वेगळीच चमक तिला अस्वस्थ करायची. लग्नाच्या तयारी दरम्यान तिला अचानक एक जुना फोटो सापडला होता. त्यात रवी एका अनोळख्या स्त्रीसोबत होता आणि तो फोटो खूप जुना दिसत नव्हता. ती स्त्री कोण होती आणि रवीने तिचा उल्लेख कधीच का केला नाही, हे प्रश्न तिच्या मनात काहूर माजवत होते. अन्विताने डोळे मिटून घेतले. तिच्या डोळ्यासमोर आज सकाळी झालेल्या विधीचा क्रम उभा होता. हळदीचा सोहळा, मंडपात नातेवाईकाची लगबग, मंगल अष्टके. रवीच्या डोळ्यात तिला प्रेम दिसले होते खरे, पण त्याच वेळी एक गूढ पडदाही जाणवला होता. त्यांचे बोलणे, त्यांचे वागणे, सर्व काही व्यवस्थित असूनही तिला कशाची तरी कमतरता जाणवत होती, किंवा कदाचित कशाची तरी अतिरिक्तच. दारावरती हळूच थाप पडली आणि अन्विता भानावर आली. रवी आत आला. त्याच्या चेहऱ्यावर एक हलके स्मित होते, पण अन्विताला जाणवले की ते स्मित त्याच्या डोळ्यापर्यंत पोहोचलेच नव्हते. त्याने दार बंद केले आणि हळुवारपणे तिच्या जवळ येऊन बसला. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. ही शांतता पूर्वीच्या कथेतील सुखद नव्हती, तर अपेक्षा आणि शंकांनी भरलेली होती. रवीने अन्विताचा हात आपल्या हातात धरला. त्याचा स्पर्श आश्वासक होता खरा, पण अन्विताला त्याच्या हातातील एक बारीक ओरखडा दिसला, जो तिने सकाळी पाहिला नव्हता. तो कशाचा होता? रवीने कुठे काही लपून ठेवले होते का? थकलीस का खूप? त्याने मृदू आवाजात विचारले. अन्विताने मान हलवली. थकले, पण मन खूप अस्वस्थ आहे. तिच्या आवाजात एक प्रकारचा ताण होता. रवीच्या कपाळावर एक बारीक आठी उमटली. अस्वस्थ का? यावर उत्तर काय द्यावे हे तिला कळेना. तिने तो फोटो विचारला तर, त्याच्या हातावर ओरखड्याबद्दल विचारले तर. तिने निर्णय घेतला की आत्ताच काही विचारणे योग्य नाही. तिने विषय बदलला. आपण आज खूप लवकर लग्न केलं ना? मला असं वाटतं की आपण अजून एकमेकांना ओळखायला हवं. रवी हसला, पण तो हसू कोरडे होते. नशिबात जे असेल ते होतेच ना अन्विता, आपण काही बदलू शकत नाही. त्याच्या या वाक्याने अन्विताला धक्का बसला. हे वाक्य नेहमीचे नव्हते, त्यात एक प्रकारचा गूढार्थ दडला होता. तिला जाणवले की रवी काहीतरी लपवत होता आणि ते महत्त्वाचे होते. माझ्या मनात काही प्रश्न आहेत रवी, अन्विता धीर करून म्हणाली. मला त्याचे उत्तर हवं आहे. रवीच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. प्रश्न? कसले प्रश्न? त्याच्या आवाजात आता मृदुता नव्हती, तर एक धार होती. अन्विताने त्याच्या हातातील तो ओरखडा पाहिला. तुझ्या हाताला हे काय झालंय? रवीने झटकन आपला हात मागे घेतला. काही नाही, कामाच्या गडबडीत लागलं असेल. त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. अन्विता, मला माहीत आहे की हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे, माझ्यासाठी पण नवीन आहे, पण एक खात्री आहे की आपण दोघे मिळून हे आयुष्य खूप सुंदर बनवू. कोणतीही घाई नाही, कोणताही दबाव नाही. आपण एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांना समजून घेऊ. त्याच्या या बोलण्यात आता एक प्रकारची जबरदस्ती वाटू लागली होती. अन्विताच्या मनात शंका अधिक गडद झाली. हा तो रवी नव्हता ज्याला तिने काही महिन्यापूर्वी भेटली होती. तिने हळूच त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक विचित्र निर्धाराची भावना होती, जी तिने कधीच पाहिली नव्हती. रवी, ती म्हणाली, मला एक गोष्ट विचारायची. ती स्त्री कोण आहे? अन्विताने हळूच तो फोटो आपल्या पर्समधून काढला. रवीचा चेहरा फिक्काच पडला. त्याचे डोळे मोठे झाले. त्याने तो फोटो पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा राग, भीती एकत्र दिसून आली. त्याने तो फोटो तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि तो आपल्या खिशात टाकला. हा फोटो तुला कुठे मिळाला? त्याच्या आवाजात आता क्रूरता होती. आणि याबद्दल तुला कोणालाही सांगायचं नाही. अन्विताला धक्का बसला. हा तिचा रवी नव्हता, ही त्याची दुसरी बाजू होती, जी तिने कधीच पाहिली नव्हती. तिचे हृदय धडधडू लागले. तिला जाणवले की ती एका मोठ्या संकटात अडकली आहे. ती फक्त लग्नाची पहिली रात्र नव्हती, तर एक अनोळखी धोका तिच्यासमोर उभात टाकला होता. रवी उठला आणि खोलीत अडझऱ्या घालू लागला आणि त्याचे डोळे विचारांनी भरले होते. बघ अन्विता, काही गोष्टी गुपितच राहिल्या तर चांगल्या असतात. तू यात पडू नकोस. मी यातच आहे रवी.
मी आता तुझी पत्नी आहे, मला जाणून घेण्याचा अधिकार आहे. अन्विताने हिंमत करून एकटवून विचारले. रवी तिच्याजवळ आला. त्याच्या डोळ्यात एक वेडसर चमक होती. त्याने तिचा हात घट्ट पकडला. हे बघ अन्विता, तू माझ्यावर विश्वास ठेव. मी जे काही करतोय ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या जाणून घेणे तुझ्यासाठी चांगले नाही. अन्विताला आता भीती वाटू लागली. तिला कळले की ती केवळ एका लग्नात अडकली नव्हती, तर एका अज्ञाताच्या जाळ्यात अडकली होती. बाहेरून येणाऱ्या लग्नाच्या धामुळीचा आवाज आता तिला दिलासा वाटणारा नव्हता, तर तिला या खोलीत एकटे पाडणारा होता. ही रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र होती, पण ती प्रेमाची नव्हे तर अस्तित्वाच्या संघर्षाची सुरुवात झाली होती. त्याने तिला जवळ ओढत म्हणाला, आता आपण दोघेही नवरा बायको आहोत. आज आपल्या मिलनाची रात्र आहे. ती निशब्दच होती. त्याने तिला हळूच जवळ ओढले. तिची साडी फिरली आणि तिच्यासोबत लगट करू लागला. ती फक्त शून्यात पाहत होती. रवीने तिचा हात पकडून त्याला तिच्या आत नेलं, पण अजूनही अन्विता शांत होती. त्याने लगेच कपडे घातले आणि तिला जवळ घेत म्हणाला, हे बघ अन्विता, मी तुला हे सांगू इच्छित नव्हतो. त्याचा आवाज आता थरथरत होता. पण मला माहीत आहे की मी तुझ्यापासून काही लपवू शकत नाही. तू ते सर्व पाहिलंस. तो फोटो. अन्विता निशब्दपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. ती स्त्री, ती माझी जुळी बहीण होती, जान्हवी. रवीने हळू आवाजात सांगितले, आम्ही अगदी लहान असताना तिचे अपहरण झाले होते. तो फोटो तेव्हा काढला होता जेव्हा काही वर्षापूर्वी आम्हाला तिचा शोध लागला होता. पण ती आता या जगात नाहीये. रवीच्या डोळ्यात अश्रू तळले. तिच्या अपहरणामागे एक खूप मोठं षडयंत्र होतं. काही शक्तिशाली लोक त्यात सामील होते. मी तेव्हापासून त्याच्या मागे लागलो होतो, त्यांना शिक्षा देण्यासाठी. जान्हवीला त्यांनी खूप त्रास दिला होता, पण तिच्या मृत्यूला तेच जबाबदार होते. अन्विताला धक्काच बसला. ही एक तर तिने कधीच कल्पना नाही केलेली गोष्ट होती. रवीच्या डोळ्यातील ती चमक, त्याचे अस्वस्थ वाटणे, त्याचे गूढ वागणे, या सगळ्याचा अर्थ आता तिला कळून चुकला होता. आणि त्यातच मित्रांनो, मी तुला त्यात ओढू इच्छित नव्हतो, रवी पुढे म्हणाला, कारण हे खूप धक्कादायक आहे. ज्याच्याशी मी लढत आहे ते खूप क्रूर आहेत. म्हणूनच मी घाईने लग्न केले. कारण मला वाटते की जर मी एका सामान्य माणसासारखा दिसलो तर त्यांना माझ्यावर संशय येणार नाही. मला वाटते की तू माझ्या आयुष्यात सुरक्षित राहशील, माझा ढाल बनून. त्याने अन्विताला हात परत आपल्या हातात घेतला. माझ्या हातावरचा ओरखडा तो काल रात्री लागला. मला एका व्यक्तीचा पाठलाग करावायचा होता. ते लोक आता माझ्या जवळ पोहोचले होते अन्विता, आणि म्हणूनच मला आज ही गोष्ट तुला सांगावी लागली. अन्विताला काही क्षण काय बोलावे हे कळेच ना. तिचे मन भीतीने आणि काळजीने थरथरू लागले होते. त्यातच मित्रांनो, त्याबरोबरच रवीबद्दल एक वेगळाच आदर तिच्या मनात जागा झालता. तो तिच्यासाठी, तिच्या भावी आयुष्यासाठी इतका मोठा धोका पत्करत होता. रवी, अन्विता म्हणाली. तिचा आवाज आता अधिक दृढ झाला. तू एकटा नाहीयेस, मी आता तुझ्यासोबत आहे. तुझं दुःख माझं आहे आणि तुझा हा लढा आता माझाही आहे. आपण एकत्र मिळून या सगळ्यांना सामना करू. रवीने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रथमच खरे प्रेम, कृतज्ञता दिसली. त्याच्या चेहऱ्यावर ताण आता कमी प्रमाणात झाला होता. पण हे सोपे नव्हते अन्विता, तो म्हणाला. मला माहीत आहे, ती म्हणाली, पण मला खात्री आहे की आपण ते करू शकतो. ती रात्र त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती, पण ती केवळ दोन व्यक्तीच्या मिलनाची नव्हती. ती एका नव्या प्रवासाची, एका संघर्षाची आणि एका अकल्पनीय भागीदाराची सुरुवात होती. आता त्यांना केवळ एकमेकांनाच नव्हे तर बाहेरील जगातील एका मोठ्या धक्क्याचाही सामना करायचा होता. त्याच्या या नव्या आयुष्याची खरी सुरुवात झाली होती, जिथे प्रेम, विश्वास आणि एक अनपेक्षित धोका त्यांची वाट पाहत होता. तुम्ही आता या कथेतील रवी आणि तिच्या पुढच्या प्रवासाची आपण कथा उद्याला बघू. तोपर्यंत मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काय घडतं पुढे आणि काय नाही हे बघण्यासाठी. धन्यवाद.